नमस्कार मंडळी. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी आपण जे काही पुण्यकर्म, दान किंवा पूजा करतो त्याचे फळ आपल्याला अक्षय म्हणजेच कधी न संपणारे मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजेसाठी सविस्तर मांडणी कशी करावी, अक्षय पात्र कसे भरावे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजेच 7 कवड्याची विशेष सेवा कोणती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहाटेची तयारी आणि शुद्धीकरण. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा नदीचे पाणी टाकून स्नान करावे. याने आपल्यातील सात्विकता वाढते. देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ पुसून तिथे सुंदर अशी रांगोळी काढावी. रांगोळीवर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी. उंबरठा पूजन. तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचे प्रवेशद्वार. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. दोन्ही बाजूंना दिवे लावावेत आणि लक्ष्मीच्या स्वागतासाठी पाण्याचे कलश ठेवावे. पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य: गणपती बाप्पाची मूर्ती, माता लक्ष्मी, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता, तसेच श्रीयंत्र, गोमती चक्र, 11 नाणी, कमळगट्ट्याची माळ, शंख आणि घंटा इत्यादी साहित्याची आवश्यकता आहे. कलश पूजेसाठी तांब्याचा कलश, नारळ, आंब्याची पाने, 5 पाने, सुपारी आणि नाणे. नैवेद्यामध्ये आंबा, काकडी, पुरणपोळी, आमरस आणि मिठाई. या दिवशी आमरस आणि पुरणपोळीला जास्त महत्त्व आहे. चौरंग आणि कलश स्थापना. चौरंगावर नवीन लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. दीपपूजन. पूजेच्या सुरुवातीला समई किंवा दिवा प्रज्वलित करावा. समईमध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा देवीचा वास असतो असे मानले जाते. कलश स्थापना. कलशावर स्वस्तिक काढून त्यात पाणी, सुपारी, नाणे, अक्षता आणि फूल टाकावे. त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून कलशाची विधिवत पूजा करावी. देवतांचे अभिषेक आणि मांडणी. सर्व मूर्तींना म्हणजेच गणपती, लक्ष्मी, विष्णू, अन्नपूर्णा यांना प्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. पूजा करताना मूर्ती कधीही थेट पाटावर ठेवू नयेत. त्याच्या खाली तांदळाने किंवा फुलाच्या पाकळ्याचे आसन द्यावे. अन्नपूर्णा मातेच्या हातातील पळी कधीही रिकामी ठेवू नका. त्यात नेहमी थोडे तांदूळ असावेत. विशेष अक्षयपात्र आणि धनपूजा. एक मातीचे छोटे भांडे म्हणजे सुगड घ्यावे. त्यात तांदूळ भरा, 11 लवंगा किंवा नाणी टाका आणि एखादा सोन्या चांदीचा दागिना ठेवा. याची पूजा केल्याने घरात धनधान्याची अक्षय वाढते. एका ताटात तांदूळ ठेवून त्यावर 11 नाणी मांडून त्याची हळदी कुंकू लावून पूजा करावी. 2 विड्याच्या पानावर सुपारी, खारीक, खोबरे, हळकुंड आणि नाणे ठेवून लक्ष्मीला अर्पण करावे. आता पाहू या दिवसात सर्वात महत्त्वाची कवड्याची सेवा. साहित्य: या सेवेसाठी 7 पांढऱ्या कवड्या घ्याव्यात. जुन्या असल्या तरी चालतील. त्यांना हळदीच्या पाण्याने पिवळे करून घ्यावे. एका डिशमध्ये तांदूळ ठेवून त्यावर या 7 कवड्या पालथ्या म्हणजेच कवड्याचा वरचा भाग वर आणि रेषेचा भाग खाली अशा मांडाव्यात. मंत्र आणि सेवा. या कवड्यासमोर बसून लक्ष्मी आणि विष्णू मंत्राचा जप करावा. ही सेवा सलग 40 दिवस केल्यास अत्यंत उत्तम फळ मिळते. मात्र शक्य नसल्यास किमान 24 वेळा मंत्र नक्की म्हणावेत. सेवा पूर्ण झाल्यावर या कवड्या पिवळ्या कापडात बांधून आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवाव्या. दर पौर्णिमेला किंवा शुक्रवारी पुन्हा ही सेवा करावी, ज्यामुळे घरात स्थिर लक्ष्मी प्राप्त होते. मंत्र आणि जप. लक्ष्मी मंत्र: ओम महालक्ष्मी नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र. विष्णू मंत्र: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अन्नपूर्णा देवी मंत्र: अन्नपूर्ण सदा पूर्ण शंकर प्राणवल्लभे. तसेच श्रीयंत्रावर 16 वेळा श्रीसूक्त वाचून कुंकुमार्चन करावे. दान आणि आरती. अक्षय तृतीयेला मातीच्या माठात पाणी भरून त्यात गंगाजल टाकावे आणि ते मडके गरजू व्यक्तीला दान करावे. काही महत्त्वाचे पाळावयाचे नियम. या दिवशी घरात भांडणे करू नका. मांसाहार करू नये.
शेवटी सर्व झाल्यानंतर धूप दीप आणि कापूर आरती करावी. कापुराचा सुगंध घरातील नकारात्मकता दूर करतो. अक्षय तृतीया हा त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. मी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती शास्त्रोक्त पद्धतीने पाळल्यास तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी अक्षय नांदेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.